ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪರಕೂಲ ಯೋಜನೆ ಅಡಿ ಪಟ್ಟಣ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ದಾಯಂಗಡಿ ಮಳಾದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿರುವ G+2 ಮನೆಗಳ ಹಂಚಿಕೆಗಾಗಿ ಬುಧವಾರ ನಡೆದ ಆಶ್ರಯ ಯೋಜನಾ ಸಮಿತಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾರೀ ಗದ್ದಲ ಉಂಟಾಗಿ ಕೊನೆಗೆ ಸಭೆಯನ್ನೇ ರದ್ದುಪಡಿಸಲಾಯಿತು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಮೊದಲು 4 ಹಂತದಲ್ಲಿ ಹಣ ಪಾವತಿಸಿದ 600 ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಲಾಟರಿ ಮೂಲಕ ಮನೆ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಗುವುದೆಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಇದಕ್ಕೆ ಬೂಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜಿಗಳೆ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ 948 ಫಲಾನುಭವಿಗಳು ಹಣ ಪಾವತಿಸಿದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಲಾಟರಿ ನಡೆಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಇದಕ್ಕೆ ಶಾಸಕಿ 800 ಮನೆಗಳು ಸಿದ್ಧವಾಗಿರುವುದರಿಂದ 800 ಮಂದಿಗೆ ಮನೆ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧವಿದೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತವಾದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ನಡುವೆ ತೀವ್ರ ವಾಗ್ವಾದ ನಡೆದು ಪರಸ್ಪರ ವಿರೋಧ ಘೋಷಣೆಗಳು ಮತ್ತು ಗದ್ದಲ ಉಂಟಾಯಿತು. ಬೆಳಗ್ಗೆ 11:30ಕ್ಕೆ ಆರಂಭವಾದ ಸಭೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ 4:15ವರೆಗೆ ಯಾವುದೇ ತೀರ್ಮಾನವಿಲ್ಲದೆ ನಡೆಯಿತು. ಮನೆ ಸಿಗಲಿದೆ ಎಂಬ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರೊಂದಿಗೆ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ರು. ಆದರೆ ಸಂಜೆಯವರೆಗೂ ಯಾರಿಗೂ ಮನೆಗಳ ವಿತರಣೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಕೆಲ ಫಲಾನುಭವಿಗಳು 4 ಹಂತದ ಹಣ ಪಾವತಿಸಿದ್ರೂ ಕೂಡ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇಲ್ಲ ಎಂದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪರಕೂಲ ಮನೆ ಹಂಚಿಕೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಗದ್ದಲ ಉಂಟಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪರಸ್ಪರ ವಿರೋಧ ಘೋಷಣೆಗಳು ಕೂಗಿದರು. ಈ ವೇಳೆ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ, ಈ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷಪಾತ ಅಥವಾ ಜಾತಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ನಿರಾಶ್ರಿತರಿಗೆ ಮನೆ ನೀಡಲಾಗುವುದು. ಆದರೆ ಮೊದಲಿಗೆ 4 ಹಂತದ ಹಣ ಪಾವತಿಸಿದವರಿಗೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡಬೇಕು. ಎಸ್ಸಿ ಎಸ್ಟಿ ವರ್ಗಕ್ಕೆ 108 ಮನೆ ನೀಡುವ ಗುರಿ ಇತ್ತಾದರೂ ವಾಸ್ತವವಾಗಿ 203 ಮಂದಿಗೆ ಮನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸ್ಮಾರಕ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ 27 ಕೋಟಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು ಜೊಲ್ಲೆ ಗ್ರೂಪ್ನಿಂದ 1 ಕೋಟಿ ವೆಚ್ಚ ಮಾಡುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು. तिथून इथपर्यंत 4-5 तास बसलाय. तुम्ही बसाल, परंतु 2-2 वर्षाच्या मुलांना घेऊन आलाय. आम्ही तुमच्या सोबत आहे. वहिनी रडू नका. वहिनी रडू नका तुम्ही. हो आहे का नाही वहिनीचे बरोबर सगळे? तर 3 मुलाच्या बाळाला घेऊन आलाय. सकाळपासून बसलाय. मी एक आई होऊन समजतोय त्या बाळाचं हालत काय झालं असेल. त्या बाळाला काय खायला नाही इथं किंवा त्याला पाणी प्यायला नाहीये. घरात असलं तर आमचं बाळ किती आनंदानं जेवतंय, किती खेळतंय. परंतु तुमचं पण आशा होतं आज आमच्या हक्काच्या घर घेऊन आम्ही जाणार आहे. परंतु जे काही केलं त्यांना त्यांचं फळ मिळतंय. आणि तुम्ही विनंती करतो, अजूनही मी तुमची मुलगी म्हणून इथं सेवा करायला तयार आहे. मी कधी घाबरणार नाही, परतून जाणार नाही. मी टक्कर देतो आणि तुमच्यासाठी परत आणि इथंच येऊन तुम्हाला तुमचं हक्काचं घर मी दिल्याशिवाय थांबणार नाही. परंतु हे तुम्ही आज लक्षात घेऊन जायचं, मनात घेऊन जायचं. आम्ही सगळी स्त्री आहे, आम्ही सगळी आई आहे, आम्ही सगळी बहिणी आहे. आणि खरोखरच निपाणी मतदारमध्ये मला मुलगी म्हणून तुम्ही स्वीकारलाय. आणि हे स्त्री शक्तीचं काय अवतार आहे ते आपण दाखवून द्यायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. ते सगळ्यांनी तयार व्हा. आणि आज एकाकडं दुःख होतंय, एकाकडं मला आनंद पण होतंय. मी सोडणार नाही. 8 ते 10 दिवसामध्ये तुमची घरं तुम्हाला देणार. वास्तुक शांतीला बोलवा. एकही घर सोडणार नाही. सगळ्यांच्या घरात तुमची मुलगी येऊन तुम्ही काय केलाय त्यातलं एक घासभर खाऊन तुमची मुलगी आणि तुमचे जावाई आणि माझे सर्व साथीदार तिथं येऊन आम्ही जाणार. आणि इथं आल्यावर तुम्हाला एवढा आनंद व्हायला पाहिजे ना. अजून मी झाडं लावणार आहे. तुम्हाला तिथं गार्डन करणार आहे. नातवंडांच्या बरोबर जाऊन तिथं संध्याकाळी तुम्ही मस्तपैकी बसायला पाहिजे. तुम्हाला इथं छोटंसं मंदिर करूया. आणि जी महिला इथं राहायला येता तुम्हाला एक छोटस उद्योग करायला इथं उद्योगाचं काहीतरी व्यवस्था करूया. घर बसल्या उद्योग, मस्तपैकी घर, वातावरण मस्त. आणि कधी तुम्हाला इच्छा होत आहे तेव्हा मुलगीला बोलवा. मी येऊन तुमच्या संग मस्तपैकी आनंदानं आम्ही दोघं आमचे कार्यकर्ते सगळे येऊन तुमच्या बरोबर राहून जातो. आणि हे आज दुःख मानून घेऊ नका, कारण हे एक जिद्द म्हणजे काय ते आत्मविश्वास अजून आमचं बळकट केलं. आज जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होतंय. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जात नाही. असं तोपर्यंत चांगलं काम करायचं. आणि तुमची मुलगी म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य असोपर्यंत माझं लक्षात राहायला पाहिजे, दोघांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं. हे मी करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून आज 800 घरं पत्रकारांना मी सांगू इच्छितोय. गेल्या मीटिंगला पण तुम्ही होता. 700 घरांचं आपण यादी केली होती.
600 फर्स्ट प्रायोरिटीमध्ये आम्ही देतो म्हणून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये आज आणि त्यांनी म्हणतात की 900 घरं आहेत. परंतु काल आम्ही चर्चा करून जे इथून मीटिंग झाल्या बरोबर कोण कोण 3 हप्ते 4 हप्ते भरल्यात त्यांचं पण 200 आम्ही ह्याच्यामध्ये ऍड केलं होतं. 600 प्लस 200 800 झालं होतं. 800 आज क्लिअर केलं तर आम्ही उद्यापासूनच आम्ही प्रोसेस सुरू करणार होतो आणि येणाऱ्या आठवड्याच्या आत उरलेली सगळी घरं आम्ही द्यायचं व्यवस्था केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये कुठलंही चूक झालं नाही माझ्याकडून. अधिकारी काय चुका केल्यात म्हणून सांगतात ते बघूया. तसं केलं असलं तर ते करेक्शन करून घेऊया. त्याच्यात काही वाद नाहीये. आणि मी तरी हे एवढं घरं दिलं तरी 200 घरं रिकाम आहेत. अजूनही कोण येणार असलं तर येऊ दे म्हणून तुम्ही पत्रकारांनी आव्हान करा. मस्तपैकी आव्हान करा. अजूनही कोणाला पाहिजे असलं तर येऊ दे. ಬಳಿಕ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜಿಗಳೆ ಮಾತನಾಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಫಲಾನುಭವಿಗಳ ಪಟ್ಟಿ ತಯಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಉಪ ವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿ ಸುಭಾಷ್ ಸಂಪಗಾಮಿ ಸಭೆಯನ್ನ ಮುಂದೂಡಿದರು. ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಭದ್ರತೆ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಸಭೆ ರದ್ದಾದ ಬಳಿಕವೂ ಮಹಿಳೆಯರು ನಮಗೆ ಮನೆ ಬೇಕೆಂದು ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಕೂಗಿದರು. ರಾಜಿ ರೇಮಠ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.